ठिकाणी त्यांना ब्रिटिश सैन्यामध्ये त्यांना नोकरी मिळाली आणि ब्रिटिश सैन्यामध्ये नोकरी मिळाल्यानंतर त्यांना महू या ठिकाणी जावं लागले. महू या ठिकाणी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू या ठिकाणी झालेला आहे. यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना शाळेमध्ये टाकण्याचा विषय झाला आणि शाळेमध्ये टाकण्याचा विषय झाल्यानंतर त्यांना सातारा या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना प्राथमिक शाळेमध्ये त्यांचं नाव नोंदले गेलं. 7 नोव्हेंबर 1900 साली त्यांना सातारा येथे प्राथमिक शाळेमध्ये त्यांना त्यांचं नाव त्या ठिकाणी नोंदण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं या ठिकाणीपासून खरा त्यांचा प्रवास या ठिकाणी चालू होते. नंतर खऱ्या अर्थाने नंतर मुंबईमध्ये त्यांचं शिक्षणासाठी त्यांना पाठवण्यात आलं. परंतु ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांचं आडनाव अंबटवे असं होतं. परंतु अंबटवे हे नाव शिक्षकांना बोलण्यासाठी थोडंसं अवघड जात होतं आणि म्हणून त्या ठिकाणी कृष्णाजी केशव आंबेडकर म्हणून जे होते त्या शिक्षकाने आपलं स्वतःचं आंबेडकर नाव हे त्यावेळेस लहानपणी बाबासाहेबांना दिले आणि ते आंबेडकर हे नाव दिल्यानंतर खऱ्या अर्थाने ते आंबेडकर नाव जे आहे त्यांनी आज या ठिकाणी पूर्ण जगामध्ये ते नावाचं त्यांनी उद्धार केलेला आहे. आंबेडकर नावाचं हे महत्वाचं आहे की त्यांना आंबेडकर नाव हे कोणी दिलं आणि कसं दिलं. यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी झालं. शिक्षण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना मुंबईमध्ये नंतर यावं लागलं आणि जे बाकीचं शिक्षण मुंबईमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने 1908 मध्ये त्यांनी मॅट्रिक ही परीक्षा त्या ठिकाणी पास केलेली आहे आणि 1908 मध्ये मॅट्रिक परीक्षा ही पास झाल्यानंतर केळुस्कर गुरुजी जे होते त्या केळुस्कर गुरुजींनी त्या ठिकाणी त्यांचं कौतुक केलं आणि कौतुक केल्यानंतर त्यांनी बुद्ध चरित्र हे पुस्तक त्या ठिकाणी सोबत करण्यात आलं, त्यांना देण्यात आलं. परंतु या ठिकाणी मॅट्रिक पास झाल्यानंतर पुढला शिक्षणाचं काय ते या शिक्षणाचं हे त्यांना तथ्य त्या ठिकाणी थोडं अवघड त्यांना झालं. मग केळुस्कर गुरुजींचं आणि बडोदा संस्थानामध्ये असलेले सयाजीराव गायकवाड यांचे संबंध चांगले असल्यामुळे त्यांनी पुढील शिक्षण जे आहे ते सयाजीराव गायकवाड यांच्याशी भेट देऊन त्यांच्याशी जो काही आर्थिक परिस्थिती असेल किंवा आर्थिक शिक्षणासाठी जो लागणारा खर्च असेल तो सयाजीराव गायकवाडांकडे जाण्याचा मार्ग एक केळुस्कर गुरुजींनी त्या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर केळुस्कर गुरुजी हे ज्यावेळेस सयाजीराव गायकवाडांशी बोलले, सयाजीराव गायकवाडांशी बोलल्यानंतर खऱ्या अर्थाने सयाजीराव गायकवाडांनी ते स्कॉलरशिप त्यांना देण्याची मान्य केली. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने 3 गोष्टींची अट त्या ठिकाणी लादण्यात आली. 3 गोष्टीची अट म्हणजे एक जे आहे की तो स्कॉलरशिप घेणारा जो विद्यार्थी असेल तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने बडोदा संस्थानातलाच असला पाहिजे किंवा गुजरातचाच असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी अट होती की त्याची जी मालमत्ता जी आहे ती मालमत्ता ही गुजरातच्याच मालमत्तेशी असली पाहिजे, संबंधित असली पाहिजे. आणि तिसरी जी अट होती ती अट म्हणजे की जोपर्यंत तुमची फी जी आहे स्कॉलरशिपचे जे पैसे जे आहेत ते परत फेड होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या बडोदा संस्थानामध्ये नोकरी करावी लागेल. आता याच्यामध्ये अडचण अशी निर्माण झाली की दोन्ही ठिकाणी वरचे जे 2 पॉईंट होते ते बाबासाहेबांच्या याच्यामध्ये बसत नव्हते. तिसरी जी अट होती ती बडोदा संस्थानामध्ये काम करण्याची, या कामासाठी बाबासाहेब तयार झाले आणि नंतर सयाजीराव गायकवाड यांना विनंती करून त्या 2 अटी त्या ठिकाणी रद्द करून खऱ्या अर्थाने बडोदा संस्थानामध्ये काम करण्यासाठी त्यांना या ठिकाणी त्यांनी मान्य केलं आणि खऱ्या अर्थाने ती स्कॉलरशिप त्या ठिकाणी त्यांची मंजूर झाली. आता मंजूर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा हा जीवन प्रवास जो आहे तो जीवन प्रवास खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालू झालेला आहे. ज्या वेळेस स्कॉलरशिप त्यांना मिळाली, स्कॉलरशिप मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना बाबासाहेबांनी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की स्कॉलरशिपचे पैसे तर मला मिळतील त्यासाठी मी बाहेर जाण्याची तयारी माझी आहे. परंतु तात्पुरत्या स्वरूपात त्यांना एका कार्यालयामध्ये नोकरी मिळाली आणि त्या कार्यालयामध्ये नोकरी सयाजीराव गायकवाडांनी दिली. परंतु त्या कार्यालयामध्ये बाबासाहेबांना जो कार्यालयामधला जो शिपाई जो होता तो शिपाई अतिशय हीन अशी वागणूक त्या ठिकाणी देत होता, जातीवाद त्या ठिकाणी करत होता
आणि हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं की जो साध्यातला साधा जो माणूस आहे, जो क्लार्क माणूस आहे, तो आपल्याला पाणी सुद्धा लांबून देतोय, हे त्यांना ते पटलं नाही. आपण त्याच्यापेक्षा चांगलं शिकलेलो आहोत आणि त्याच्यापेक्षा आपण चांगल्या पदावरती काम करतोय. तर एक कार्यालयाचा जो शिपाई आहे तो आपल्याशी भिन्न प्रकारे वागून देतोय म्हटल्यानंतर त्यांना ते पटलं नाही आणि त्यांना असं वाटलं की आपण कुठेतरी आपण सयाजीराव गायकवाड यांना ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. कारण त्या कार्यालयामध्ये सयाजीराव गायकवाडांनी त्या ठिकाणी त्यांना कामाला त्या ठिकाणी रुजू केलं होतं. यानंतर त्यांना कळलं की या ठिकाणी सयाजीराव गायकवाड हे मुंबईमध्ये या ठिकाणी येत आहेत. मलबार हिल, मुंबईमधील मलबार हिल या ठिकाणी ते येत आहेत हे समजल्यानंतर त्यांना असं वाटलं की ही जातीवाद जे होत आहे, जातीवादाबद्दल कुठेतरी आपण सयाजीराव गायकवाड यांना आपण सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि या ठिकाणी नंतर सयाजीराव गायकवाडांकडे ते गेले आणि सयाजीराव गायकवाडांना सांगितलं की एक कार्यालयामध्ये जो साध्यातला साधा जो शिपाई आहे तो शिपाई जातीवाद करतो आणि हे त्या ठिकाणी चुकीचं आहे. सयाजीराव गायकवाड एक शब्दानेही त्या ठिकाणी काहीही बोलत नाही आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ते म्हणतात की मला तुम्ही उद्या दुसऱ्या दिवशी मला येऊन भेटा. आणि असं म्हटल्यानंतर बाबासाहेब जातात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना भेटतात. दुसऱ्या दिवशी भेटल्यानंतर ते एका गोष्टीची तक्रार न करता त्या ठिकाणी सयाजीराव बाबांना भेटतात, सयाजीराव गायकवाडला भेटतात आणि त्यावेळेस ते सांगतात की तुम्ही परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणार का. आता ही संधी बाबासाहेबांसाठी ही मोठी संधी होती, परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणं. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब काही क्षणाचा विलंब न करता त्यांनी सांगितलं की मी परदेशामध्ये जाण्यासाठी मी तयार आहे. आणि ते तयार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्व गोष्टीची सयाजीराव गायकवाडांनी त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि व्यवस्था केल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्यावेळेस त्या ठिकाणी हॉस्टेल जे ते त्यांना ठरवण्यात आलं होतं त्या हॉस्टेलमध्ये ते त्या ठिकाणी गेले आणि हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना ते हॉस्टेल सुद्धा त्या ठिकाणी पटलं नाही. का तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी जे होते हे दारू पिणारे होते. काही लोक जे आहेत ते खऱ्या अर्थाने मांस मच्छी खाणारे होते. आणि मग बाबासाहेबांना असं वाटलं की या ठिकाणी जर असं प्रकारचं जर हॉस्टेल असेल तर या ठिकाणी आपलं शिक्षण आपलं होऊ शकत नाही. त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी जो रेक्टर असतो त्या रेक्टरला सांगितलं की मला हे हॉस्टेल मला काही पसंत नाही, मला तुम्ही दुसरं हॉस्टेल मला पाहिजे. त्यावेळेस तो रेक्टर म्हणतो की याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला हॉस्टेल मिळू शकत नाही. हे चांगलं चांगलं हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलला तुम्ही असं नाव ठेवताय. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतो की मला चांगलं आणि वाईट मला याच्याशी घेणं देणं नाही, मला माझ्या शिक्षणाचं या ठिकाणी परवा. जर या ठिकाणी जर दारू पिणारे विद्यार्थी असतील किंवा मांस मच्छी खाणारे जर या ठिकाणी विद्यार्थी असतील तर माझ्या शिक्षणामध्ये अडथळा या ठिकाणी निर्माण होईल. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते त्या ठिकाणी राहण्यास मनाई करतात. यानंतर खऱ्या अर्थाने त्याची जी सोय जी होते ते बाजूलाच एका ठिकाणी कुठेतरी केली जाते. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जे 3 महिन्याचं जे या ठिकाणी स्कॉलरशिप जी त्यांना मिळाली होती ते 3 वर्षाची त्यांना स्कॉलरशिप मिळाल्यानंतर त्यातले जे काही पैसे जे आहेत ते पैसे ते आपल्या फॅमिलीसाठी आपल्या कुटुंबासाठी त्या ठिकाणी त्यांनी काही लावून ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांचा जो खरा जो प्रवास या ठिकाणी चालू होतो तो जो होतो तो अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून SS अंकोला या बोटीने प्रवास सुरू झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने विश्वरत्न होण्यासाठी प्रवासाची सुरुवात झालेली आहे. आणि तो दिनांक होता तो 21 जुलै 1913 ला दुपारी 12 वाजता भीमराव न्यूयॉर्कला त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी सिम्बॉल ऑफ नॉलेज आपण या ठिकाणी हळूहळू बोलत आहोत. या ठिकाणी ते न्यूयॉर्कला पोहोचले आणि न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर बाबासाहेबांची जी बुद्धिमत्ता आणि महाराजांची जी शिफारस यामुळे बाबासाहेबांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे पुन्हा एकदा ते हॉस्टेल त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं.
यानंतर बाबासाहेब आंबेडकर 1950च्या मुलाखतमध्ये ते सांगतात की मला चांगल्या ठिकाणी राहण्याची संधी मिळाली, हे अनेक चांगल्या लोकांबरोबर राहण्याची संधी मिळाली, परंतु आयुष्यात कधीही दारूच्या थेंबाला स्पर्श केलेला नाही. अशा प्रकारे ह्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर 1915 साली बाबासाहेबांनी प्रबंध सादर केला. या प्रबंधाच्या सादरीकरणानंतर त्यांना जून 1915 ला अर्थशास्त्र मध्ये एम.ए. हे पदवी त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आली. म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेले, अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांना अर्थशास्त्र या विषयामध्ये खऱ्या अर्थाने एम.ए. ची पदवी या ठिकाणी त्यांनी सादर केली आहे. ज्यावेळेस ते बाहेरगावी जात असताना ज्यावेळेस सयाजीराव गायकवाड यांनी विचारले की तुम्ही बाहेरगावी शिक्षणासाठी जाताय, परंतु बाहेरगावी शिक्षणासाठी जाऊन तुम्ही काय करणार आहात, तर त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की मी खऱ्या अर्थाने बाहेरगावी जाऊन मी माझ्या समाजाचं पहिलं परिवर्तन करणार आहे आणि परिवर्तनाचा मार्ग मी शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारचं संबोधन केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी सयाजीराव गायकवाडांना सांगितलं की मी बाहेरगावी गेल्यानंतर त्या ठिकाणी मी पहिला अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यामुळं खऱ्या अर्थाने जी आर्थिक परिस्थिती जी आहे त्या आर्थिक परिस्थितीवरती जोर देऊन माझा जो दीनदुबळा जो कैवारी जो समाज आहे त्यांचं मला परिवर्तन या ठिकाणी करायचं आहे आणि यासाठी मला अर्थशास्त्राचं या ठिकाणी ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी एम.ए. ही पदवी त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. आता यानंतर बाबासाहेबांची या ज्ञानाची भूक अजून वाढत गेली आणि यानंतर त्यांनी असं ठरवलं की मला पीएचडी साठी अर्ज दाखल या ठिकाणी करायचा आहे. आता पीएचडी या ठिकाणी करायची, पीएचडी साठी त्यांना 18 तास या ठिकाणी अभ्यास त्यांना करण्याची गरज होती आणि 1765 ते 1914 या कालामध्ये होती जेवढे अर्थशास्त्राचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ वाचून काढल्याची नोंद या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये या ठिकाणी नोंद त्या ठिकाणी केलेली आहे. 1765 ते 1914 पर्यंत जेवढं अर्थशास्त्र या ठिकाणी ग्रंथ जे होते तेवढं सगळं त्यांनी ते वाचन करून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. यानंतर 9 मे 1914 ला कोलंबिया विद्यापीठात समाजशास्त्राचे जे प्रोफेसर होते ते डॉक्टर ए गोल्डनवाइजर आणि त्यांच्या सेमिनारमध्ये बाबासाहेबांनी भारतातील जातीय संस्था त्याची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास असं कास्टर्स इन इंडिया, द मेकॅनिझम, जेनियस अँड डेव्हलप ह्या विषयावर एक निबंध त्या ठिकाणी लिहिलेला आहे, तो सादर केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने भारतातील जे कटू सत्य जे आहे ते अखंड जगासमोर त्या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी अर्थशास्त्र या विषयावरती पीएचडी करणारे बाबासाहेब हे भारतातील पहिले विद्यार्थी त्या ठिकाणी ठरलेले आहेत. कोलंबिया विद्यापीठात ठरला आणि यानंतर पीएचडी लवकर केलेली होती, परंतु डिक्लेअर मात्र 1927 मध्ये त्या ठिकाणी आलेली होती. कारण पीएचडी फक्त सबमिट केलेली होत नाही, तर त्यासाठी जो एखादा जो ग्रंथ असतो त्या ग्रंथाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती डिग्री या ठिकाणी केली जाते आणि ती डिग्री म्हणजे तो ग्रंथ जो होता तो ग्रंथ त्यांना पूर्ण करता आला नाही आणि त्यामुळे ग्रंथ पूर्ण न करता आल्यामुळे त्यांची जी पीएचडी जी डिग्री आहे ती अपूर्ण राहिली आणि खऱ्या अर्थाने ती 1927 मध्ये त्यांना ती प्राप्त झाली आणि 1927 मध्ये त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. आता अमेरिकेतील जे प्रकाशन आहे ते पीएस किंग आणि कंपनी या कंपनीला शिफारस केल्यानंतर बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने तो प्रबंध जो होता तो ब्रिटिश भारतातील क्रांतीय अर्थव्यवस्थेतील उत्क्रांती, दी इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया म्हणजे अतिशय माफक दरामध्ये त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात येते. आणि त्यानंतर कोलंबिया विद्यापीठाने 8 जून 1927 रोजी भीमरावांना पीएचडी ही अचिंत पदवी ही सर त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे, जाहीर केलेली आहे. बाबासाहेबांच्या या प्रयत्नाला कष्टाला दाद मिळाली आणि न्याय मिळाला आणि बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने डॉक्टर
B.R. आंबेडकर झाले, म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. यानंतर जोपर्यंत त्यांनी विचार केला की जोपर्यंत माझ्या समाजाचा विकासाचा पाया, विकासाची उत्तर मला सापडत नाही, तोपर्यंत मी शिक्षण सोडणार नाही. अशा प्रकारचा या ठिकाणी त्यांनी संकल्प केला. आता यानंतर बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लंडनमध्ये जाण्याचे परस्पर त्यांनी ठरवले आणि 1916 मध्ये आता त्यांची शिष्यवृत्ती ही संपली आणि संपल्यानंतर त्यांना असं वाटलं की या ठिकाणी आपण सयाजीराव गायकवाड यांना पुन्हा एकदा या ठिकाणी पत्र लिहिणं गरजेचं आहे, कारण शिष्यवृत्ती संपली म्हणजे फीसाठी पैसे देणं त्यांना शक्य होणार नाही आणि यासाठी त्यांनी पुन्हा एकदा सयाजीराव गायकवाड यांना पत्र लिहिले आणि पत्रामध्ये असं लिहिलं की मला या ठिकाणी अजून शिक्षण घ्यायचं आहे, तर मला या ठिकाणी अजून 2 वर्षाचं या ठिकाणी मला कालावधी मिळावी. अशा प्रकारचं त्यांनी सयाजीराव गायकवाडांना पत्र लिहिले. परंतु बडोदा संस्थानामध्ये म्हणजे सयाजीराव गायकवाडांचा जो पीए जो होता, तो मनोभाई नावाचा जो पीए होता, त्यांनी ते बाबासाहेबांचं पत्र बघितलं आणि सयाजीराव गायकवाडांना ते पत्र न देता स्वतःच पत्र लिहिलं की तुमची या ठिकाणी मुदत संपलेली आहे आणि तुम्हाला या संस्थानामध्ये पुन्हा एकदा काम करायचं आहे, काम करण्यासाठी रुजू व्हायचं आहे. बाबासाहेबांना ते पत्र पुन्हा एकदा कळतं आणि पत्र मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने बाबासाहेब पुन्हा एकदा नाराज होतात, परंतु त्यांना जो आघात होता, हौसला जो होता, त्यांनी तो सोडला नाही आणि त्यांचे जे जवळचे जे प्राध्यापक होते त्यावेळेस ते शिक्षण घेत असताना त्यांच्या प्राध्यापकाशी अतिशय अतूट असं नातं त्या ठिकाणी त्यांचं झालं होतं आणि त्या प्राध्यापकाशी त्यांनी बोलणी केली. प्राध्यापकांनी सांगितलं की सयाजीराव गायकवाड जे आहेत हे माझ्या चांगले परिचयाचे आहेत आणि मी त्यांना स्वतःहून हे पत्र लिहिलं. त्या प्रोफेसरनी त्यावेळेस पत्र लिहिलं की सयाजीराव गायकवाडांपर्यंत पोहोचलं आणि पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी 2 वर्षाची मुदत न मिळता त्या ठिकाणी फक्त 1 वर्षाची मुदत त्या ठिकाणी मिळाली जाते. आता यानंतर ते पीएचडी झाले. आता पीएचडी नंतर त्यांनी असं ठरवलं की या ठिकाणी फक्त पीएचडी झाली, परंतु मला पीएचडी नाही, मला अजून यापुढे अजून एक डिग्री पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी पुन्हा एकदा बॅरिस्टरसाठी या ठिकाणी त्यांनी तयारी त्या ठिकाणी चालू केलेली आहे. आणि प्रोफेसरांनी त्यांना विचारलं की बाबाजी तुम्ही या ठिकाणी पीएचडी करताय, पीएचडीचा अभ्यास करताय, परंतु पीएचडी सोबत बॅरिस्टर सुद्धा तुम्ही या ठिकाणी पदवी घेताय, तर हे दोन्ही तुम्हाला कसं झेपवणार आहात का? तर ते म्हणे की नाही, मला पहिलं माझ्या समाजाचं या ठिकाणी परिवर्तन करायचं आहे आणि त्या परिवर्तनासाठी मला हा अभ्यास मला करणं खूप गरजेचं आहे. कमी वेळामध्ये या ठिकाणी मला डिग्र्या या ठिकाणी मिळवायच्या आहेत. असं या ठिकाणी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या शिक्षणाकडे पुन्हा एकदा लक्ष या ठिकाणी केंद्रित केलेलं आहे. आता यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी त्यांना लंडन या ठिकाणी जाणं गरजेचं होतं. आता या ठिकाणी लंडनला त्या ठिकाणी बॅरिस्टरच्या पदवीसाठी त्यांना जाणं गरजेचं होतं आणि त्यावेळेस त्यांनी खऱ्या अर्थाने न्यूयॉर्कमध्ये लंडन ऑफ स्कूल या इकॉनॉमिक्स या संस्थेच्या माध्यमातून, या विद्यापीठाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बॅरिस्टरसाठी यांनी या ठिकाणी तयारी या ठिकाणी केलेला आहे. परंतु लंडनला या ठिकाणी जायचं म्हटल्यानंतर आपल्याला सयाजीराव गायकवाडांकडून 1 वर्षाची जी आपल्याला फीस मिळाली आहे ती एकदम कमी प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे. तर त्यांना असा प्रश्न पडतोय की आपल्याला या ठिकाणी कमी पैशामध्ये आपण लंडनला कसं पोहोचणार याचा विचार करायला लागतो, कारण त्या ठिकाणी प्रवासामध्ये जर पैसे जर आपण घालवले तर फीसला आपण पैसे काय देणार आहोत. हा विचार करून त्यांनी असं ठरवलं की या ठिकाणी आपण साध्यातल्या साध्या बोटीने आपण लंडनला म्हणजे न्यूयॉर्कला आपण या ठिकाणी जायचं आहे आणि साध्यातल्या साध्या प्रश्न कमी पैशाच्या बोटीमध्ये जाण्याचा नाही, प्रश्न जो होता तो त्यांच्या बिलचा प्रश्न होता. कारण प्रवास हा महागडा होता आणि जास्त प्रवास महागडा असल्यामुळं त्यांना असं वाटलं की जर सगळेच पैसे जर मी प्रवासात घातले तर मी बॅरिस्टरच्या पदवीसाठी मी बॅरिस्टर ही पदवी मी घेऊ शकत नाही, कारण ते बॅरिस्टरच्या पदवीसाठी ते पैसे जे आहेत ते पैसे मला अपूर्ण पडत आहेत. आणि त्यावेळेस त्या हॉटेलचा जो रजिस्टर होता त्या रजिस्टरला त्यांनी विनंती केली की मी त्या ठिकाणी प्रवास करत आहे, मी लंडनला त्या ठिकाणी येत आहे,
परंतु या ठिकाणी जो माझा टॅक्सीचा जो काही बिल असेल तो बिल या ठिकाणी तुम्ही द्या, त्याचे पैसे मी तुम्हाला परतफेड करेन. तो रेक्टर जो होता तो रेक्टर त्याची जी रिक्वेस्ट होती, ती विनंती होती, त्या विनंतीला मान देतो आणि विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने तो रेक्टर जो होता तो टॅक्सी ते त्या ठिकाणी पैसे देतो. आणि पैसे दिल्यानंतर ते सांगतात की मला तुम्ही या ठिकाणी पुन्हा पैसे देऊ नका, कारण तुमच्या शिक्षणाची तळमळ या ठिकाणी मला माहिती पडते. आणि अशा पद्धतीने त्यांनी ते टॅक्सीचे पैसे दिलेत आणि पैसे दिल्यानंतर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा त्यांचं शिक्षण हे बॅरिस्टरकडे या ठिकाणी चालू झालं. आता यानंतर प्रोफेसर सेलिंग जो आहे आणि प्रोफेसर केडन यांचं पत्राद्वारे एकमेकांना सांगितलं की भीमराव आंबेडकर जे आहेत ते अतिशय हुशार आहेत. कोलंबिया विद्यापीठात हुशार विद्यार्थी म्हणून त्यांना ओळखले गेलेलं आहे. तसंच तुमच्याही विद्यापीठात तो हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जाणार आहे. आणि या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा आता पुढे परत वाढली, पुढे परत डिग्री वाढली. आता पुढली डिग्री कुठली तर MSc. आता यानंतर त्यांचं MSc ला ऍडमिशन घेण्याची होती. आता MSc ची फी जी होती ती 11 पाऊंड अशी होती आणि ती फी भरायला सुद्धा तयार होतात. परंतु त्या ठिकाणी MSc होण्यासाठी त्या ठिकाणी BSc होणं त्या ठिकाणी खूप गरजेचं असतं. आणि बाबासाहेब हे BSc झाले नव्हते, कारण MSc ला त्यांना ऍडमिशन घ्यायचं. परंतु त्यांनी जेव्हा सांगितलं की त्यांच्या विद्यापीठाने सांगितलं की बाबासाहेब तुम्हाला पहिलं BSc व्हावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला MSc होणं गरजेचं आहे. परंतु बाबासाहेब त्या ठिकाणी प्रोफेसरला पुन्हा एकदा विनंती करतात की BSc साठी तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये, तुम्ही माझी BSc ची परीक्षा घ्या आणि MSc ची सुद्धा परीक्षा घ्या. त्यावेळेस प्रोफेसर त्यांना सुद्धा थोडासा प्रश्न पडतो की हे असं आपण करूया का, आणि त्यांची चर्चा होती. बऱ्याच वर्षाच्या वर त्या ठिकाणी चर्चा होती आणि खऱ्या अर्थाने चर्चा झाल्यानंतर ते प्रोफेसर बाबासाहेबांना मान्यता देतात आणि एकाच वेळेला BSc ची परीक्षा देतात आणि दुसऱ्या याच्यामध्ये MSc ची परीक्षा. ह्या गोष्टी करणं खूप अवघड आहे. MSc करणं, BSc करणं, ह्या परीक्षा देणं म्हणजे आपल्या सर्वसामान्यांसारखं मात्र काम नाही. अशा ठिकाणी BSc करून MSc या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि त्यांचा जो निकाल जो आहे तो निकाल या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीचा बघून त्या ठिकाणी प्रोफेसर सुद्धा त्या ठिकाणी खूप खुश होत आहे. आता यानंतर आपण बघूया की बाबासाहेब ज्यावेळेस BSc परीक्षा पास होतात आणि BSc परीक्षा पास झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सन 2004 मध्ये ज्यावेळेस विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठाला या ठिकाणी 250 वर्ष पूर्ण होतात आणि 250 वर्ष पूर्ण झाल्यामुळं त्या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठ जो आहे कोलंबिया विद्यापीठ त्या ठिकाणी लिस्ट तयार करतं की 250 वर्षामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची लिस्ट तयार करतात. ज्या 250 वर्षापर्यंतच्या कार्यकाळामध्ये जे जे विद्यार्थी शिकले त्या विद्यार्थ्यांची लिस्ट तयार करतात आणि दुसरी लिस्ट जी आहे ती लिस्ट अशी तयार करतात की या जगाच्या ज्ञानाचं दालन ज्यांनी केलेलं आहे त्या जगाचं दालन केलेल्या लोकांची लिस्ट त्या ठिकाणी ते विद्यापीठ त्या ठिकाणी तयार करतात. आणि या दोन्ही लिस्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिल्या क्रमांकावरती या ठिकाणी नाव येतं आणि पहिल्या क्रमांकावर नाव आल्यामुळं या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये सगळ्यात जास्त डिग्री घेणारा विद्यार्थी असेल तर डॉक्टर बाबासाहेब. आणि मग ते विद्यापीठ या ठिकाणी ठरवतं की आपण या ठिकाणी आपल्या ज्या विद्यापीठाचे ज्या प्रांगण आहे त्या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी स्मारक या ठिकाणी उभारणं खूप गरजेचं आहे. आणि त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुतळा त्या ठिकाणी उभारला जातो आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलं जातं सिम्बॉल ऑफ द नॉलेज. अशा प्रकारे सिम्बॉल ऑफ द नॉलेज जर पहिली ही जर पदवी कोणी दिली असेल तर ती त्यांना कोलंबिया विद्यापीठातून या ठिकाणी दिलेली आहे. आता यानंतर 14 एप्रिल
चौदा एप्रिलच्याच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त खऱ्या अर्थाने एक स्मरण पत्रिका त्या ठिकाणी काढण्यात आली होती आणि त्या स्मरण पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी लिहिण्यात आलं होतं की वाय नॉट नोबेल टू प्राइज टू डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि या नावाच्या शीर्षकानं पूर्ण जग जे आहे ते जग पूर्ण त्या ठिकाणी आकर्षित होतं आणि आकर्षित होऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते शीर्षक जे आहे ते शीर्षक एक महत्वाचं ते शीर्षक त्या ठिकाणी बनलं जातं आणि ते बनल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी 14 एप्रिल जो आहे तो 14 एप्रिल खऱ्या अर्थाने विद्यार्थी दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करावा असं त्या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. आणि विद्यार्थी दिन म्हणून त्या ठिकाणी 14 एप्रिलच्या दिवशी तो कोलंबिया विद्यापीठाने त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आता यानंतर पुन्हा त्यांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण त्या ठिकाणी वाढतच गेलेलं आहे. आता यानंतर बाबासाहेबांचा शिक्षण विषयाचा जो दृष्टिकोन आहे तो जेवढा पाश्चिमात्य लोकांनी स्वीकारलेला आहे तेवढा भारताने स्वीकारलेला नाही. जेवढं शिक्षणाच्या बाबतीत जे पाश्चिमात्य देश आहे ते बाहेरगावचे जे देश आहे बाहेरगावी बाबासाहेबांच्या शिक्षणाला महत्व आहे, परंतु भारतात बाबासाहेबांच्या शिक्षणाला महत्व सुद्धा गेलेलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांचा जो पुतळा आहे हा बाहेर देशामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. आता यानंतर पाश्चिमात्य देशांनी बाबासाहेबांची विद्वत्ता त्याच्यामुळे विचार मान्य केलेले आहे आणि भारताबाहेर जेवढी काही विद्यापीठे आहेत त्या प्रत्येक विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. स्टडी केंद्र त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. अध्ययन केंद्रामध्ये बाबासाहेबांचे विचार हा इतिहास या ठिकाणी शिकवला जातो. आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या लंडन विद्यापीठामध्ये लॉच्या या विभागात भारतीय संविधान शिकवलं जातं, पण आपल्या देशामध्ये संविधान बदलण्याचा विचार करतात. ही शोकांतिका आहे खऱ्या अर्थाने. आणि अशा प्रकारे हंगेरी या लहानशा देशामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या अनेक विषयासंबंधीचा अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवला जातो. आता हंगेरीमध्ये बुडपेस्ट नावाचे जे विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये सर्वोच्च येणाऱ्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पुरस्कार दिला जातो. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने त्या ठिकाणी दिला जातो. बाबासाहेबांच्या विचारांचा सत्कार त्या ठिकाणी केला जातो. बाबासाहेबांचा विचार मिळणे हे खूप मोठं मानलं जातं आणि पाश्चिमात्य देशातील कोट्यवधी लोकांनी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची प्रेरणा यांचे विचार साहित्य तत्वज्ञान या ठिकाणी घेतलेलं आहे. आता हंगेरी या देशातील जिप्सी लोकांवरती बाबासाहेबांचा जो प्रभाव आहे शिक्षण विषयक जो प्रभाव आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. जोपर्यंत म्हणजे कसं ख्रिस्तो जोपर्यंत या समाजाने सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने त्यांचं जे शिक्षण बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि या शिक्षण या विषयाच्या वाक्याने खऱ्या अर्थाने जे तिकडले जे प्रोफेसर जे आहेत ते अतिशय भावुक होतात आणि मुलासाठी त्या ठिकाणी शाळा काढण्याचं त्या ठिकाणी ते ठरवतात आणि खऱ्या अर्थाने बाहेरगावी सुद्धा त्यांच्या नावाने त्या ठिकाणी शाळा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वायत्त संस्था सुरू केलेल्या आहेत आणि जय भीम या ठिकाणी युट्यूब या ठिकाणी नावाची वेबसाईट या ठिकाणी बनवलेली आहे. त्यांच्या नावाचा या ठिकाणी पुतळा सुद्धा या ठिकाणी बनवण्यात या ठिकाणी आलेला आहे. मी थोडंसं फास्ट देतोय कारण 20-15 मिनिटं राहिलेले विषय खूप आहे. आता लहान मुलांवरती बाबासाहेबांचे पूर्ण संस्कार शिकवले जातात. बाहेरगावी बघा लहान मुलांवरती बाबासाहेबांचे संस्कार शिकवले जातात आणि आपल्याकडे बाबासाहेबांचा आपण कितीही त्यांना इतिहास सांगितला तरी तो डोक्यात जात नाही आणि म्हणून म्हणतात की 14 एप्रिलला बाबासाहेबांना डोक्यावरती घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. अशा प्रकारे लहान मुलांवरती बाबासाहेबांचे पूर्ण संस्कार त्या ठिकाणी शिकवले जातात आणि बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत ते जे चित्र जे आहे फोटो जे आहेत तिकडे ते चित्रीकरण त्या ठिकाणी केले जाते.
आता महापरिनिर्वाण 6 डिसेंबरच्या संदर्भात ते म्हणतात की मला तुमच्या डोळ्यामध्ये बाबासाहेब दिसतात. बाबासाहेब याचं जरी महापरिनिर्वाण जरी झालं असेल तरी शिक्षणाच्या रूपाने मला तुम्ही सर्व मुलांमध्ये बाबासाहेब दिसतात आणि म्हणून बाबासाहेब जिवंत आहेत. बाबासाहेब तुम्हाला हवे असतील तर बाबासाहेबांनी कशा प्रकारे शिक्षण घेतलं त्याप्रमाणे तुम्हाला शिक्षण घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. कोलंबिया विद्यापीठातील प्रेरणा कोणती आहे तर कोलंबिया विद्यापीठासमोर उभा केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. कारण त्या पुतळ्याच्या खाली सिम्बॉल ऑफ द नॉलेज हे लिहिलेलं आहे आणि कॉलेजच्या समोर पुतळा या ठिकाणी विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांचा पुतळा असणं ही जगामध्ये एकमेव पहिली गोष्ट आहे. हे आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी मागास वर्गीयांचे नेते अस्पृश्यांचे नेते अशा पद्धतीने बाबासाहेबांचे व्यक्तित्व समोर जरी आलं असलं तरी जगामध्ये अमेरिकेसारखा देश बाबासाहेबांना द फाउंडिंग फादर ऑफ इंडिया असं या ठिकाणी म्हणतात. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ऐतिहासिक सत्य आहे. एक मला एक मूवी आला होता जब्बार पटेल बाबासाहेबांचा एक, तर त्या जब्बार पटेल निर्मित चित्रपटामध्ये 20 वर्षापूर्वी बनवला होता. तो चित्रपट दक्षिण आफ्रिकेमध्ये तो रिलीज झाला होता. दक्षिण आफ्रिकेतील लेडीने म्हणजे त्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेतले जे होते ते डॉक्टर जब्बार पटेल यांना एका लेडीने एक प्रश्न विचारला की हाऊ यू इमेजिन अबाउट दिस हिरो. चित्रपट एक काल्पनिक हिरो होता आणि त्या हिरोची कल्पना तुम्ही कशी सुचवली या ठिकाणी म्हटल्यानंतर जब्बार पटेल त्यांना उत्तर देतात. जब्बार पटेल म्हणतात दिस इज नॉट इमेजिनरी हिरो, दिस इज अ रिअल चॅम्पियन हिरो ऑफ इंडिया. अशा प्रकारचं जब्बार पटेल त्यांना उत्तर देतात. यानंतर भारताचे खरे चॅम्पियन आहेत म्हणून भारताच्या लोकांमध्ये समूहामध्ये बाबासाहेब फाउंडिंग फादर ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात. चॅम्पियन ऑफ ह्युमन राईट्स असं या ठिकाणी त्यांना बोलण्यात आलेलं आहे. एका पाश्चात्य तत्वज्ञाने सांगितले होते की भारतातच नव्हे तर आशियातील देशातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळायला 350 ते 400 वर्ष त्या ठिकाणी लागतील. एवढी जबरदस्त विद्वत्ता ज्ञान असलेले बाबासाहेब त्यांची सिद्धांत लेखणी आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेतून निर्माण झालेले संविधान आणि आम्ही भारताचे लोक या ठिकाणी असे उद्गार या ठिकाणी काढण्यात आलेले. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रणनीती हे डोक्याने करत होते आणि संविधान येण्यापूर्वी बाबासाहेबांनी 3 ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित केलेले आहेत. एक ग्रंथ म्हणजे फ्रीडम वर्सेस फेडरेशन. हा पहिला ग्रंथ त्यांनी 1939 मध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. यानंतर थॉट्स ऑफ पाकिस्तान हा 1940 मध्ये हा ग्रंथ केलेला आहे आणि स्टेटस अँड मायनॉरिटीज हा 1948 मध्ये हा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी संपादित या ठिकाणी केलेला आहे. या तिन्ही ग्रंथाच्या माध्यमातून जगातल्या विद्वानांना बाबासाहेबांनी कन्व्हिन्स केलं होतं की भारतात संविधान लिहायला मी कॅपेबल आहे. बघा चायनीज केलं तुम्ही ह्या भारताचं संविधान लिहायला मी कॅपेबल आहे, मी क्षमतावान आहे. आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी मराठीमध्ये जरी बोलले तरी त्यांचं जे ड्राफ्टिंग होतं ते ड्राफ्टिंग मात्र ते इंग्लिश मधून करत होते. कारण मराठीचा एक शब्दाचं 2 शब्द त्याचे तयार होतात, 2 अर्थ तयार होतात आणि त्याचा बदल सुद्धा करू शकतो. परंतु इंग्लिश मधून जर तुम्ही जर कुठली गोष्ट लिहिता तर ते चेंज करता येणार. अशा प्रकारचं दूरदृष्टी असलेलं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जे ग्रंथ होते ते ग्रंथ त्या ठिकाणी लिहून ठेवले होते की त्या ग्रंथामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. अशा प्रकारचं त्यांचं ड्राफ्टिंग जे होतं ते ड्राफ्टिंग त्यांनी इंग्लिश मधून या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. हा एक ग्रंथ ना, हा पहिला जो ग्रंथ होता फ्रीडम वर्सेस फेडरेशन. हे 1939 मध्ये हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. फ्रीडम वर्सेस फेडरेशन. त्यानंतर थॉट्स ऑफ पाकिस्तान 1940 मध्ये आणि तिसरा जो होता स्टेटस अँड मायनॉरिटीज हा 1948. हे 3 ग्रंथ अतिशय महत्वाचे या ठिकाणी. जगामध्ये
आर्थिक समता म्हटली की कार्ल मार्क्स या ठिकाणी आपल्याला आठवतो. आर्थिक विषमता म्हटलं की भांडवलशाही आपल्याला या ठिकाणी आठवते. आर्थिक न्याय म्हटलं की जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आठवतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेला आणि पाश्चिमात्य देश याला सिम्बॉल ऑफ नॉलेज असं म्हणतात. अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष जे आहेत ओबामा म्हणतात की आंबेडकर जर आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हटलं असतं. आता नेल्सन मंडेला ते म्हणतात की भारताकडून घेण्यालायक जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे. आता त्याच्यानंतर हंगेरी असं म्हटलं की आम्ही जर आमची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीवर आधारित लढत आहोत. नेपाळ काय म्हणतं? नेपाळ म्हणतं की आमचं संविधान जे आहे हे भारतीय संविधानावरच आधारित आहे. पाकिस्तान म्हणतं जर बाबासाहेब आमच्या देशात असते तर धार्मिक कट्टरता संपवणे आम्हाला सोपे गेले असते. आणि स्वातंत्र्यापूर्वी इंग्लंडचे गव्हर्नर जनरल जे आहेत ते म्हणतात जर भारताला संपूर्ण स्वातंत्र्य हवं असेल तर डॉक्टर आंबेडकरांसारखे अनुभवी निष्पक्ष समाजशास्त्री संविधान सभेत असणं या ठिकाणी आवश्यक आहे. आता जपान म्हणतं की डॉक्टर आंबेडकरांची लढाई ही खरी मानवतेची लढाई आहे. त्यानंतर कोलंबिया युनिव्हर्सिटी म्हणते की आम्हाला हे सांगताना अत्यंत गर्व वाटतोय की आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये असा एक विद्यार्थी शिकला की ज्याने भारताचं संविधान या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर जगातल्या 100 पेक्षा जास्त देशांनी बाबासाहेबांची प्रशंसा करून त्यांना आपले आदर्श या ठिकाणी मानले आहेत. आणि म्हणून तर या ठिकाणी बाबासाहेबांचा उल्लेख नेहमीच दिग्विजयीचे असं या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी आता आपण पुढे बघूया की या देशात नव्हे तर जगभरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेचा या ठिकाणी गौरव केला जातो. ती मिळवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्याग हा प्रत्येक जिद्दी माणसासमोर महान आदर्श या ठिकाणी आहे. मोठे बनण्याकरता त्याग आणि संघर्ष दोन्ही करण्याची तयारी या ठिकाणी असली तर कोणताही माणूस मागे राहू शकत नाही. त्यातही फरक आहे. व्यक्तिगत विकास आणि कल्याण कुणीही करू शकते की कोणालाही अशक्य नाही. पण सर्व समाजाचा विकास आणि कल्याण करिता त्याग व संघर्ष करणे म्हणजे त्याला प्रचंड आत्मविश्वास लागतो. आणि तो केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच होता. तर या ठिकाणी पाण्यासाठी त्यांनी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव सत्याग्रही म्हणजे बाबासाहेब या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे जगात सर्वाधिक पुतळे असणारा जर महामानव असेल तर बाबासाहेब. यानंतर कोलंबिया आणि लंडन विद्यापीठामध्ये सर्वात हुशार विद्यार्थी जर म्हटलं तर ते बाबासाहेब. आणि पुस्तकासाठी जर घर बांधणार जगातील एक पुस्तकप्रेमी तो म्हणजे बाबासाहेब. जगातल्या 100 विद्वानांच्या यादीमध्ये अव्वल नंबर 1 महाविद्वान म्हणजे बाबासाहेब. एकदाच 500 ग्रॅज्युएटांच्या बरोबरीचा विद्वान म्हणजे खऱ्याने बाबासाहेब. 1000 भारतीय विद्वानांपेक्षाही जास्त बुद्धिमान जर असेल तो म्हणजे बाबासाहेब. जगातील 6 विद्वानांमध्ये एक विद्वान म्हणजे बाबासाहेब. अशा प्रकारचं कौतुक या ठिकाणी बाबासाहेबांचं या ठिकाणी होतोय. यानंतर अर्थशास्त्रामध्ये पीएचडी मिळवणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉक्टरेट मिळवणारे प्रथम दक्षिण आशियाई अर्थतज्ञ डीएससी ही दुर्मिळ व महत्वपूर्ण डॉक्टरेट पदवी मिळवणारे प्रथम म्हणजे भारतीय म्हणजे बाबासाहेब. आणि लंडन विद्यापीठामध्ये 8 वर्ष कालावधी लावणारा केवळ 2 वर्षामध्ये 2 वर्ष 3 महिन्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब. अशा प्रकारे बाबासाहेबांचं या ठिकाणी वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यानंतर 20व्या शतकातील जगातील सर्वात बुद्धिमान कायदेपंडित आणि घटना तज्ञ म्हणजे या ठिकाणी बाबासाहेबांनाच या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2012 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात टॉप 10 महान भारतीयांमध्ये नंबर 1 सर्वाधिक महान भारतीय तथा द ग्रेटेस्ट इंडियन जर म्हटलं ते म्हणजे बाबासाहेब. सम्राट अशोकच्या नंतर दुसरी शांती आणि अहिंसा महान धर्म क्रांती घडवून आणणारा
तो म्हणजे महान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणात द मेकर ऑफ द युनिवर्स म्हणजे 10,000 वर्षामधील 100 विश्व पुरुषांच्या यादीतील चौथा विश्वरत्न म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबासाहेब या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कायदातज्ञ, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, घटनाशास्त्र, मानवशास्त्र, पत्रकारिता, शिक्षण, त्यानंतर नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, व्यापार, लेखन, समाज प्रवर्तन, साहित्य अशा ज्ञान क्षेत्रातील विविध विषयावर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतीय एकमेव सर्वाधिक हुशार व्यक्ती म्हणजे कॅम्ब्रिज विद्यापीठ, पाली संस्कृत पार्षद, मराठी, गुजराती, हिंदी, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश भाषा ज्ञान असणारे विश्वरत्न म्हणजे या ठिकाणी बाबासाहेब. या ठिकाणी बाबासाहेबांनी 32 या ठिकाणी डिग्री या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सिम्बॉल ऑफ द नॉलेज या ठिकाणी बाबासाहेब या ठिकाणी ठरलेले आहेत. या ठिकाणी थोडक्यात मी हा विषय या ठिकाणी मांडण्याचा आपल्यासोबत प्रयत्न केलेला आहे आणि हा आपल्याला सर्वांना ज्ञात झाला असेल अशी मी या ठिकाणी काय धरतो. आणि या ठिकाणी श्रावण पौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो जय भीम, नमो बुद्धाय.